पृथ्वीने युगंधरला वडाची पूजा करता वेळेस आणि फेरे मारता वेळेस पाहिलेले असते आणि पृथ्वी घरी येतो हा विचार करून पृथ्वीच्या जीवाची घालमेल होत असते आणि हा सतत विचार तो त्याच्या मनामध्ये त्याला सतवत असतो. पृथ्वी बेचैन आहे ते पाहून घरातले सुद्धा खूप अस्वस्थ होतात. तर मैताली, बापू, माई, शिल्पा सर्वजण पृथ्वीला विचारत असतात, पृथ्वी नक्की झालं तरी काय आहे? तू असं अस्वस्थ का आहेस? तू मेडिकलवरती गोळ्या आणण्यासाठी गेला होतास ना, तिकडे काही झालं का? नक्की काय झालं आहे सांगणार आहेस का? तेवढ्या तिथे युगंधर पूजाचं ताट घेऊन आतमध्ये येतो. युगंधरला पाहता क्षणी पृथ्वी सर्वांना म्हणतो, विचारा तुमचे लाडके जावाई, तुझा लाडका भाऊ, त्याला विचार हा नक्की कोणाची पूजा करण्यासाठी गेला होता? मी यांना स्वतःच्या डोळ्यांनी वडाला फेरे मारता वेळेस पाहिलं आहे. आईला तर जाऊन इतके वर्ष झाली, मग हे वडाचे फेरे कोणासाठी यांनी मारले? तर माई पृथ्वीला म्हणतात, अरे पृथ्वी थोडं तरी गप्प बस की, आनंदीच्या डोक्याला खूप मार लागला आहे. आधीच घरामध्ये संकट कमी आहेत का? तू अजून नवीन संकट करत आहेस आणि वादाला मुद्दा बनवत आहेस. तर नेहमीप्रमाणे मध्येच पचकतो विद्याधर. विद्याधर माईंना म्हणतो, ओ माई जरा तरी तोंड गप्प बसा. जो काही मुलगा विचारत आहे स्वतःच्या बापाला, त्याला विचारू द्या की. तर विद्याधर युगंधरला म्हणतो, दादा आज सांगूनच टाक, नक्की वडाची पूजा करण्यासाठी तू कोणासाठी गेला होता? पोराच्या मनामध्ये काहीतरी आडी आहे, तू ते स्पष्ट सांगूनच टाक. मी तर म्हणतो समिधाताईंचा फोटो समोर हात ठेव आणि हे सर्व सत्य सांगून टाक. तर विद्याधर समिधाचा फोटो युगंधर समोर आणणारच असतो. तर युगंधर विद्याधरवरती खूप भडकतो, त्या फोटोला हात लावायचा नाही असं म्हणतो. युगंधर ओरडल्यामुळे सर्वजण घरातले खूप घाबरतात. तर शिल्पा पृथ्वीला म्हणते, पृथ्वी मी तुला सांगते, तुझे बाबा वडाची पूजा करण्यासाठी कोणासाठी गेले होते? खरं तर युगंधर समिधासाठीच पूजा करण्यासाठी गेला होता. दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा तो वडाची पूजा करण्यासाठी गेला होता, कारण त्याला प्रत्येक जन्मामध्ये समिधाच हीच बायको हवी आहे असं ते देवाकडे इच्छा मागतो. पण ते तुम्हाला कसं तो सांगणार ना? मला माहीत आहे माझा भाऊ समिधावरती खूप प्रेम करतो आणि तुमच्यावर सुद्धा. तर विद्याधर शिल्पाला म्हणतो, शिल्पाताई तू खोटं बोलत आहेस, पोरांना खरं काय ते ऐकायचं आहे. तर शिल्पा विद्याधरला शांत बसण्यासाठी खूप ओरडत असते. पण युगंधर सर्वांना म्हणतो, शिल्पाताईला म्हणतो, शिल्पाताई विद्याधरला ऐकायचंच आहे ना, मी कोणासाठी पूजा करण्यासाठी गेलो होतो. विद्याधरने मला शपथ घातली आहे, त्यामुळे आता मी सत्य सांगणार. तर युगंधर सर्वांना सांगतो, मी हे व्रत आणि ही पूजा फक्त आणि फक्त आनंदीसाठी करायला गेलो होतो. आजची ही पूजा फक्त आनंदीसाठीच होती. हे सर्व काही खरं आहे. समिधावरती माझं मनापासून खूप प्रेम आहे आणि कायम ते प्रेम राहणार. समिधाची जागे या घरामध्ये कोणीच घेऊ शकत नाही. हे जरी खरं असलं तरी आनंदी या घराची सुद्धा एक भाग आहे आणि तिच्यासाठी करणं माझं कर्तव्य आहे. आनंदी आपल्या घरामध्ये राहते, आपल्या घरामध्येच तिला खूप मोठी दुखापत झाली आहे आणि त्यामुळे तिची वडाची पूजा करण्यासाठी खूप मोठी इच्छा होती आणि हीच तिची इच्छा अर्धवट राहू नये त्यासाठी मी स्वतः वडाची पूजा करण्यासाठी गेलो. आणि ही गोष्ट मला समिधाने सांगितली होती. एखाद्याची इच्छा पूर्ण करणं म्हणजे खूप मोठं पुण्य कमवल्यासारखं आहे आणि मी आज समिधाचीच इच्छा पूर्ण केल्यासारखं आहे. आणि इथून पुढे सर्व घरातल्यांनी कान उघडं ठेवून ऐका. तर यापुढे माझ्यावरती असा संशय घ्यायचा नाही आणि असे प्रश्न देखील मला विचारायचे नाही. मी उत्तर देण्यासाठी कोणाचा बांधील नाही, मला टाईमही नाही. तर युगंधर परत पृथ्वीला म्हणतो, कान उघडं ठेवून ऐक, तुझं आणि माझं कायमचं नातं संपलेलं आहे. तू फक्त या घरातला मुलगा आहेस. मी काय करतो काही नाही या गोष्टी तुला सांगणं मला गरजेच्या देखील वाटत नाही. त्यामुळे मला असले यापुढे प्रश्न विचारायचे नाहीत. तर युगंधर पृथ्वीला खूप मोठी धमकी देतो आणि वर निघून जातो. तर इकडे विद्याधरचा पूर्ण प्लॅन फसलेला असतो. युगंधरने उडती उत्तर दिल्यामुळे विद्याधरच्या अंगाची आग होत असते. तर विद्याधर शिल्पाला म्हणतो, शिल्पाताई बघ हा खोटं बोलत आहे, यांनी योग्य ते बरोबर उत्तर दिलेलं नाही. नक्की आणि पूजा कोणासाठी केली आहे हे सांगितलेलंच नाही. तर शिल्पा विद्याधरवरती खूप भडकते, तुझं तोंड गप्प ठेव म्हटलं तर गप्प ठेव. मला सणासुदीच्या दिवशी घरामध्ये बिलकुल वाद नकोयत असं म्हणून शिल्पा विद्याधरचं तोंड गप्प करते आणि त्याला हॉलमधून रूममध्ये जाण्यासाठी सांगते. तर सर्वजण निघून जातात. पण पृथ्वीच्या मनामध्ये अजून सुद्धा प्रश्न सुटलेले नसतात. तर इकडे आनंदी सुनीताला म्हणते, सर्व कुठे गेले आहेत? अजून कसे कोणी आले नाहीत? तेवढं तिथे युगंधर पूजेचे ताट घेऊन आनंदीकडे येतो आणि आनंदीला म्हणतो, आनंदी तुला पूजा करण्याची खूप इच्छा होती ना, मी तुझ्याकडून ती पूजा केली आहे.
तू लवकरात लवकर बरं हो आणि बाकी कुठल्याच गोष्टीची काळजी करू नकोस. तर आनंदी युगंधरला म्हणते, मालक साहेब तुम्ही ही पूजा का केली? मुलांनी तुम्हाला पाहिले असते तर युगंधर आनंदीला म्हणतो, पाहिले असते तर पाहिले असते, मला काही एक फरक पडत नाही आणि मी कोणाबद्दलच काहीच विचार करत नाही. आणि आनंदी जोपर्यंत नीट बरी होत नाही तोपर्यंत तू याच रूममध्ये थांब. तर आनंदी युगंधरला म्हणते, पण तुम्ही कुठे झोपणार? तर युगंधर आनंदीला म्हणतो, मी माझं पाहील, तू आराम कर. असं म्हणून युगंधर तिथून निघून जातो. तर तेवढ्या तिथे आरती येते. आरती, आनंदी खूप मोठं कारस्थान झालं आहे, तुला माहीत आहे का? तुझी पूजा करण्यासाठी मालक साहेब गेले होते, पण पूजा वडाची करत असताना पृथ्वीने त्यांना पाहिले आणि खूप मोठे कारस्थान झाले. पृथ्वीने घरामध्ये खूप वाद घातला, पण मालक साहेबांनी सर्व काही सत्य सांगितले. ही पूजा मी तुझ्यासाठी केली आहे असं सर्व सत्य त्यांनी सर्व घरच्यांना सांगितले. हे ऐकताच आनंदीला मात्र खूप मोठा धक्का बसला. तर इकडे पृथ्वी पत्त्याचा बंगला करत आणि मनांच्या डोक्यामध्ये वादळ त्याच्या असते. खूप प्रश्नांचे उत्तर त्याला अजून भेटलेले नसतात आणि खूप गोष्टींचा तो विचार करत असतो. खाली जे काही झाले त्यामुळे त्याचे मन खूप अस्वस्थ असते. तेवढ्या तिथे मैताली पृथ्वीकडे येते. मैताली पृथ्वीला म्हणते, मला माहीत आहे तुला जेव्हा ताण येतो ना आणि खूप डीपवर विचार करतो त्यावेळेला तू असाच पत्त्यांचा बंगला काढून डोक्यामध्ये काहीतरी विचार करत बसतो. पण दादा तू एक विचार केलास का? आज बाबांची आपल्याला हळवी बाजू पाहायला मिळाली. आज जे काही बाबांनी आनंदीसाठी केलं ना ते खरंच वेगळेच बाबा आपल्याला पाहायला मिळाले. आपण नेहमी बाबा कठोर मनाचे, शिस्तीवान हेच पाहिलेले आहेत, पण आनंदीसाठी जे केलं ना ते खरंच कौतुकास्पद आहे आणि आज बाबा त्यांच्या जाग्यावर 100% अगदी खरे आहेत. मैतालीच्या तोंडून बाबांचं कौतुक म्हणजे युगंधरचं कौतुक ऐकून पृथ्वी मात्र खूप भडकलेला असतो आणि तिथून रागाने निघून जातो. तर मैतालीला सुद्धा पृथ्वीचा भयंकर राग आलेला असतो. तर इकडे विद्याधर मात्र खूप टेन्शनमध्ये आलेला असतो, कारण त्यांनी आनंदीचा सर्व डाव जो काही मांडलेला असतो तो सर्व काही फिसकलेला असतो आणि त्याच गोष्टीचं टेन्शन विद्याधरला खूप आलेले असते. तेवढा तिथे धनश्री वडाची पूजा करून घरी आलेली असते आणि आल्याक्षणी ती विद्याधरला प्रसाद देते. विद्याधरला धनश्रीला पाहून भयंकर राग येतो. तर धनश्री विद्याधरला म्हणते, मी तुम्हाला वडाचा प्रसाद आणला आहे आणि मी तुम्हाला 7 जन्म हाच नवरा मिळू दे असं देवाकडे मागितलं आहे. तर विद्याधर धनश्रीला म्हणतो, हा प्रसाद तुझ्या दुसऱ्या प्रियकराला जाऊन दे, मी या जन्मामध्ये तुला वैतागलो आहे, पुढचे 7 जन्म मला नकोय तू. तर बिचारी धनश्री विद्याधरला म्हणते, असं का बोलत आहेत तुम्ही? तुम्हाला माहीत आहे माझं फक्त आणि फक्त तुमच्यावरतीच प्रेम आहे, मी दुसऱ्याचा कोणाचाच कधी विचार करू शकत नाही. तर विद्याधर तिच्या बोलण्याला खूप वैतागतो. विद्याधर धनश्रीला म्हणतो, तू अशी माझं ऐकणारच नाही, तुला फटके द्यावेच लागतील. असं म्हणून तिला चल चालती हो माझ्या रूममधून असं म्हणून तो तिला ढकलून देत असतो. तेवढ्या तिथे शिल्पा येते आणि धनश्रीला ढकललेलं पाहून शिल्पाला खूप मोठा धक्का बसतो. शिल्पा विद्याधरला म्हणते, काय चालू आहे विद्याधर तुझं? ती तुझ्यासाठी एवढा ताप असताना सुद्धा तिने उपवास केला, वडाला फेऱ्या मारल्या आणि 7 जन्म हाच नवरा मिळू दे असं देवाकडे प्रार्थना केली, पण तरीसुद्धा तुझी अक्कल ठिकाणावर येत नाही का? असं का वागत आहेस तू? मला माहीत आहे तुझी चिडचिड का होत आहे, तुझा डाव फसला ना. तर विद्याधर खूप घाबरतो. विद्याधर शिल्पाताईला म्हणतो, तू कोणत्या डावाबद्दल बोलत आहेस? तर शिल्पा विद्याधरला म्हणते, तूच डाव रचला होता. तुला असे वाटत होते की युगंधरने स्वतःच्या मुलांना सांगावे की मी दुसऱ्या आनंदीसोबत लग्न केलं आहे आणि मी तिच्यासोबत छान संसार करत आहे, पण हा तुझा डाव फसला. तर विद्याधर शिल्पाला नाही नाही म्हणत असतो, पण त्यात काय अवघड आहे, मी अजून पण माझ्या पुतण्यांना सर्व काही जाऊन सांगू शकतो, कारण लाडका मी काका आहे. ताई तुला काय वाटले, एक डाव माझा फसला, पण मी अजून असे अनेक डाव खेळू शकतो. मी आत्ताच जाऊन मैताली आणि पृथ्वीला सांगतो की आनंदीसोबत युगंधरनी लग्न केलं आहे. तर विद्याधर जातच असतो. तर शिल्पा विद्याधरला म्हणते, हो जा ना जा, मी पण सर्व घरातल्यांना सांगते, कुकर फोडण्याचा डाव तुझा होता, तूच आनंदीला इजा व्हावी, तिला कुकरचा मार लागा, हे सर्व काही प्लॅन तुझाच होता, हे मला माहीत आहे. या घरातील कोपऱ्यावरती माझं लक्ष असतं आणि तू एवढं मोठं कारस्थान रचेल आणि हे मला कळणार नाही का? असं कधी होऊ शकत नाही. जा जाऊन सांग, मी पण सर्व घरातल्यांना तुझा खैरा चेहरा सांगते, मग बघ युगंधर तुझ्या चांबडी कशी सोलून काढतो ना आणि नंतर पोलिसामध्ये देतो. या गोष्टीचं पण तू भान ठेव. तर शिल्पा एक प्रकारे विद्याधरला धमकीच देत असते आणि त्याला त्याचे थोबाड बंद ठेवण्यासाठी सांगते. तर एक प्रकारे शिल्पाने सुद्धा विद्याधरला
एक चांगल्याच प्रकारे धमकी दिलेली असते आणि हे सर्व ऐकताच विद्याधर खूप घाबरतो आणि मुलांना सत्य सांगण्यापासून थांबतो. तर उद्याच्या भागामध्ये आनंदी युगंधरच्या रूममध्ये गाढ झोपलेली असते. तर रात्र झालेली असते. तर युगंधरचा चष्मा काही सापडत नसतो आणि चष्मा शोधण्यासाठी चक्क तो रूममध्ये आलेला असतो. युगंधर विचार करतो, नक्की मी चष्मा कुठे ठेवला असेल, मला काहीच दिसत नाही. तर युगंधर इकडे तिकडे सर्वत्र रूममध्ये पाहतो, पण चष्मा हा आनंदीच्या उशाखाली असतो आणि तेच घेण्यासाठी युगंधर आनंदीच्या जवळ जातो. आनंदीच्या उशीखाली चष्मा असतो. युगंधर हळूच तो चष्मा काढून घेणारच असतो, पण त्याच वेळेला युगंधरच्या गळ्यातील जी साखळी असते ती कानामध्ये अडकते. तर युगंधर आनंदीच्या खूप जवळ जातो आणि ती साखळी काढत असतो. साखळी काढत असताना ती खूप गुंतल्यामुळे साखळी काही निघत नसते. त्याच वेळेला पृथ्वी बाहेरून घरी आलेला असतो. रात्री उशिरा आल्यामुळे तो पायऱ्या चढून आलेला असतो आणि तो आनंदीला पाहण्यासाठी रूममध्ये येतो. त्या आनंदी त्याला गाढ झोपलेली दिसलेली असते. तर युगंधर चष्मा काढत असतो, पण पृथ्वीचा खूप मोठा गैरसमज होतो. पृथ्वीला असे वाटते की युगंधर आनंदीच्या जवळ जात आहे आणि तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहे. आता पृथ्वीचा खूप मोठा गैरसमज होणार का? आता या गोष्टीवरती पृथ्वी युगंधरवरती कशा प्रकारे ऑब्जेक्शन घेणार हे पाहण्यास खरंच खूपच रंजक ठरणार आहे. असंच सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.